नमस्कार, मी साकुल वंदना देवीदास विके। मी रामकृष्ण अकॅडमी येथे स्पोकन इंग्लिश ट्रेनर आहे। तर शक्ती सरांचा क्लास हा मी 1 महिना अगोदर जॉईन केला होता आणि ही जर्नी खरोखरच खूप छान झाली होती। शेअर मार्केट बद्दल मला या अगोदर खरोखरच काहीच नॉलेज नव्हतं। पण ज्यावेळेस शक्ती सर, वैभव सर त्यासोबतच माझी काही मित्रमंडळी हे नेहमी जे आहे शेअर मार्केट बद्दल बोलायचे, तर त्यावेळेस जे असं बऱ्याचदा असं वाटायचं की आपण सुद्धा जे असं शेअर मार्केट म्हणजे शेअर मार्केट बद्दल नॉलेज घ्यायला पाहिजे आणि यामध्ये सुद्धा जे जसं आपण नॉलेज मिळून यामध्ये खरंच काय आहे तर ते आपण शिकून घ्यायला पाहिजे। पण कधी जे जसं मी धाडस नाही केलं, कारण नेहमी असं जे असं काही वेळेस क्वेश्चन पण यायचा की बुवा जसं शेअर मार्केट म्हणजेच एक अशा प्रकारचा सट्टा आहे की बुवा ज्यामध्ये जर आपण गेलो तर आपला लॉसच होणार आहे, अशी माझी जी स्वतःची एक थिंकिंग होती। पण ज्या वेळेस सरांनी मला जे असं याबद्दल प्रॉपर गाईड केलं आणि काही गोष्टी ज्या असं त्यामधल्या सांगितल्या आणि सोबतच ज्या जसं काही दिवसांपूर्वी जे आहे शक्ती सरांनी रामकृष्ण अकॅडमी येथे सेमिनार घेतला होता। तर त्या सेमिनारमध्ये ज्या गोष्टी सरांनी ज्या असं ज्या इझी वेनी सांगितल्या, तर खरोखरच जे असं शेअर मार्केट हे आपल्या ज्या जसं दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने रोल प्ले करतं आणि आपण त्यामध्ये का बरं जायला पाहिजे, यामध्ये याची जे असं खरोखरच खूप छान जे आहे क्लॅरिटी आली। आणि ती क्लॅरिटी आल्यानंतर जे जसं मला सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा जे असं शेअर मार्केट शिकायला पाहिजे। आणि ज्यावेळेस सरांनी शेअर मार्केटची स्टार्टिंग केली म्हणजे आमच्या क्लासची, तर क्लासमध्ये ज्या जसं सरांनी एकदम बेसिक टू ऍडव्हान्स ज्या गोष्टी ज्या जसं एकदम छानपैकी एक्सप्लेन केल्या की असं वाटलंच नाही की बुवा जसं आपण काही नवीन शिकत आहे म्हणून। कारण डेली जे गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये शिकतो त्या पद्धतीने त्यांनी एक्झाम्पल्स वगैरे दिले आणि सोबतच ज्या जसं त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये आम्हाला जे असं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ज्या जसं पॅटर्न शिकवले, सोबतच ज्या जसं सपोर्ट काय असतो, रेजिस्टन्स काय असतो, त्यानंतर ज्या जसं हे पॅटर्न जे आहे ज्यावेळेस त्यांना ज्या जसं रेजिस्टन्स ब्रेकआउट करायचं असेल किंवा सपोर्ट ब्रेकआउट करायचं असेल, तर तो जे असं कुठला ना कुठला ज्या पॅटर्न तयार करतो ही गोष्ट सुद्धा त्यामध्ये आम्हाला म्हणजे माहिती पडाली। सोबतच ज्या जसं त्यामध्ये पीसीआरचे नियम, त्यानंतर जे आहे आम्हाला सरांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी शिकवल्या आणि ह्या गोष्टी शिकत असताना जे आहे आज आम्हाला जेव्हा 1 महिना कंप्लीट होत आहे तर खरोखरच जे असं खूप कॉन्फिडन्स वाढलेला आहे। तर माझे मनापासून जे असं शक्ती सरांना जे असं धन्यवाद द्यायचं आहे, कारण सरांनी आम्हाला झिरो मधून जे असं ज्या गोष्टी ज्या जसं अपलिफ्ट करून ज्या जसं ज्या लेवलला पोहोचवलं, तर हा जे आहे जसं आम्ही आयुष्यात असा विचार करणार की या अगोदर कधी जे असं आम्हाला मिळालेला नव्हता आणि यानंतर कधी मिळणार पण नाही। पण सरांनी जे जसं तो विश्वास जे असा आणून दिला, तर यापुढे जे आहे ज्या यामधले जे असं कोर पार्ट पण आहे, तर सरांनी सांगितलेलं आहे की जसं आपण नेहमी टच मध्ये राहणार आणि कुठल्याही प्रकारची काही क्युरी जर आली तर सर एवढ्या इझीने जे असं आम्हाला जे असं ते एक्सप्लेन करतात की खरोखरच असं वाटतच नाही की आम्ही कुठं कमी पडत आहे म्हणून। आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन जे आहे जसं सरांकडे आहे। आपण बऱ्याचदा बघतो की जसं युट्यूबर जे आहे आपण ह्या युट्यूबरच्या ज्या काही ऍड वगैरे बघतो, तर काही वेळेस ज्या जसं हे युट्यूबर आपल्याला फसवण्याचं काम करतात। कारण की ते दाखवताना आपल्याला जे आहे जसं एक जी साईड दाखवतात की त्यांनी एवढा प्रॉफिट मिळवलेला आहे किंवा या गोष्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहे किंवा एवढ्या याच्यात जे असं कमी वेळेमध्ये त्यांनी एवढा प्रॉफिट मिळवला, तर ही गोष्ट फक्त एक साईड झाली। त्याची जर का आपण दुसरी बाजू जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे असतात त्यांचे लॉस सुद्धा असतात, जे कधीच आपल्याला जे असतं ते पुढे दाखवत नाहीत। तर अशा वेळेस मला असं वाटतं की आपण या ट्रॅपिंग मध्ये जे असं कधी फसायला नाही पाहिजे। तर आपण जे आहे एक तर आपल्याला जे असं खूप म्हणजे चांगल्या गुरुची जी आहे जसं आपल्याला आवश्यकता असते आणि माझ्या बाबतीत तरी जे असं मला जे चांगले गुरु मिळाले तर ते शक्तिराज सर, अहिर सर आहेत, ज्यांनी मला जे असं अशा प्रकारचं मार्गदर्शन दिलं आणि खरोखरच जे असं अशा पद्धतीने कॉन्फिडन्स वाढलेला आहे की आज जेव्हा आपण ज्या जसं मार्केट वगैरे ज्या जसं ज्यावेळेस मी बघतो तर त्यावेळेस मला जे असं हे समजतं की आता जे आहे यानंतरची मुवमेंट काय असेल, त्यानंतर कॅन्डल स्टिक जे आहे त्या कशा पद्धतीने बनलेल्या आहे, त्यासोबतच सरांनी आम्हाला हे सुद्धा शिकवलेलं आहे की कॅन्डल स्टिकची जी आहे जसं सायकोलॉजी काय असते। आणि मार्केटच्या बाबतीत जर बाहेरच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर ही गोष्ट आपल्या सर्वांना जे असं माहिती आहे की बरेच जण काय करतात की मार्केटमध्ये अगोदर लॉस करतात आणि नंतर शिकतात। तर माझं तरी सजेशन तुम्हाला सर्वांना आहे की अगोदर मला असं वाटतं की आपण प्रॅक्टिकल अगोदर नॉलेज घ्यायला पाहिजे आणि नंतर त्या मार्केटमध्ये उतरायला पाहिजे। जसे की एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज जर असेल तर तुम्ही असे छोट्या मोठ्या ज्या जसं लॉस तुम्हाला होणार नाहीत आणि तुम्ही एक चांगले ज्या जसं भविष्यामध्ये ट्रेडर बनू शकता। स्टॉक बद्दल जर बोलायचं जर झालं तर मला जे आहे खरोखर शेअर मार्केट बद्दल कुठल्याच प्रकारचं नॉलेज नव्हतं आणि सर्वात अगोदर सरांनीच मला जे सजेस्ट केलं होतं स्टॉक बद्दल। आणि जेही स्टॉक सरांनी मला जे असं त्यावेळेस घेऊन दिले होते नियर अबाउट 1 वर्ष अगोदर, तर त्या स्टॉकची जे जसं किंमत जर बघितली तर जे असं ते जवळपास जे असं 300-400 पॉईंट जे जसं अपलिफ्ट झालेले आहे। तर ही गोष्ट खरोखरच ज्या जसं विचार करण्यासारखी आहे की सरांचा मी क्लास न करता सरांनी मला ते अगोदर ज्या जसं एक माहिती देऊन दिली होती की हे स्टॉक अशाच्या पद्धतीने होऊ शकतात, म्हणजे हे अपलिफ्ट होऊ शकतात।
तर नंतर जे असं माझ्या असं लक्षात आलं की जर आपल्याला सर अशा पद्धतीने सर सजेस्ट करत आहेत आणि हे स्टॉक अशा पद्धतीने वर्क करतात, ही गोष्ट तर ज्या जसं सरांनी मला जे बोलता चालता सांगितली होती, मग मी असा विचार केला की जर का आपण जे असं क्लास जर जॉईन जर केला तर यामधल्या आणखी जे कोर पार्ट आहे आणि ज्या काही डीप गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला शिकता येतील. तर त्या गोष्टी सरांनी जे असं खरोखरच खूप छान प्रकारे आम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. करिअर बद्दल बोलायचं जर झालं तर खरोखरच ज्या जसं आपण आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे करिअर निवडतो, तर त्याच प्रकारचं शेअर मार्केट हे सुद्धा एक करिअर आहे. आज मी जे असं एक स्पोकन इंग्लिश ट्रेनर जरी आहे, तरी त्यासोबत ज्या जसं जसं इंग्लिश स्पीकिंग हे आपल्याला ज्या जसं आपल्या आयुष्यामध्ये एक अविभाज्य घटक आहे, तसाच जे आहे शेअर मार्केट सुद्धा एक अविभाज्य घटक आहे. कारण की आपल्याला यामध्ये ज्या जसं शेअर मार्केटच्या थ्रू आपण जे असं पॅसिव्ह इन्कम जे आहे इझिली कमवू शकतो. पण जर का तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल तर, आणि ते जर का आपण विदाऊट नॉलेज किंवा विदाऊट क्लास जर का सपोज आपण त्यामध्ये एंटर जर करत असेल तर 100% आपण त्यामध्ये जे असं लॉस करून बसणार. तर मला असं वाटतं की आपण कुठला तरी एखादा क्लास जॉईन करायला पाहिजे. आणि खरोखरच जो क्लास मी शक्ती सरांचा जॉईन केलेला आहे, तर हा जर तुम्ही जर जॉईन जर केला तर यामधून खरोखरच तुम्हाला खरंच खूप छान जे आहे जसं गायडन्स मिळणार. प्लस सोबतच जे आहे जसं सरांनी आम्हाला जे आहे अध्यात्माबद्दल ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तर अमेझिंग आहेत, कारण की त्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. कारण जे आहे एक प्रॅक्टिकल वे मध्ये जे जसं आपण आपली लाईफ कशी जगायची, त्यासोबतच जे आहे आपण आध्यात्मिक लाईफ कशी जगायची, त्या सुद्धा गोष्टी ज्या असं सरांनी आमच्यासोबत शेअर केलेल्या आणि त्याही ॲज अ फ्रेंड. तर मला नाही वाटत की सरांसारखे गुरु आणखी कोणी जे जसं आपल्याला भेटू शकतं. तर एवढं बोलून मी तुम्हाला सांगणार की जसं खरोखरच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर का तुम्हाला पुढे जर जायचं असेल तर शेअर मार्केट हा क्लास करायलाच पाहिजे, जो तुम्हाला ज्या जसं तुमच्या भविष्यासाठी खरोखरच खूप उपयोगी पडणार. थँक्यू.